नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजची विशेष न्यूज अशी की यूपीएससीने आपलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही चेंजेस, काही नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत आणि किती वॅकन्सीज आलेल्या आहेत, कुठले कुठले सेंटर्स दिलेले आहेत, प्रोसेस काय आहे, OTOR मध्ये काय करायचं आहे, किती दिवसांची मुदत दिलेली आहे, हे सगळं आपल्याला आजच्या सेशनमध्ये कंप्लीट करायचंय। हे यूपीएससीचं नोटिफिकेशन मी इथे तुमच्या समोर ओपन केलंय। अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे, कारण एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, एज असेल, अटेम्प्ट्स असतील, त्याबाबत सविस्तर माहिती या यूपीएससीच्या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे। बरोबर आहे, म्हणजे ज्या पद्धतीने एक्झाम्स अपग्रेड होते, 2 वर्षापूर्वी काय होतं, मागच्या वर्षी काय होतं, या वर्षी त्याच्यामध्ये आणखी स्पेसिफाय करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे। राईट, जे मुलं पहिल्यांदा अटेम्प्ट देत आहेत, फर्स्ट अटेम्प्ट आहेत, त्यांना काही माहीत नाही, कास्ट सर्टिफिकेट कोणतं लागणार आहे, कास्ट कशी चूज करायची, कोणती कास्ट घेतल्यावर कुठल्या कास्टमध्ये शिफ्ट होता येतं का, येतं तर कसं येतं, किंवा येत नाही तर काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायच्या आहेत। सो याच्यामध्ये जर आपण पहिले बघितलं तर इथे इथे एलिजिबिलिटी दिलेलं आहे। त्यामध्ये एक पॉईंट इथे यांनी मेन्शन केलेला आहे। तो पॉईंट म्हणजे काय की जस्ट mere issue of admit card candidate will not imply that his or her candidature has been finally cleared by the commission. Takes up verification of eligibility condition with reference to original documents. The candidate has qualified for the interview personality test. म्हणजे तुम्हाला फक्त ऍडमिट कार्ड इश्यू केलं म्हणजे तुम्ही यूपीएससी पास झालात असं होत नाही। तर प्रत्येक ठिकाणी तुमचे वेगवेगळे टेस्ट घेतले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते चेक केलं जाणार आहे। त्यानंतर दुसरे जे महत्वाचे, आपल्यासाठी जे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये जर बघितलं, हाऊ टू अप्लाय, जे जे इम्पॉर्टंट आहे मी तेवढंच घेणार आहे, बाकी नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं राहील, त्या ठिकाणी तुम्ही ते बघून घ्या। ओके, याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, यूपीएससीची वेबसाईट जी आहे ती आहे upsc.gov.in, बरोबर आहे। पण ऑनलाईन फॉर्म भरायचं कुठे सांगितलंय त्यांनी, ओके, ऑनलाईन युझिंग द वेबसाईट http://upsconline.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचंय। कधीपासून भरायचंय, त्याची लास्ट डेट काय ते पण त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, बरोबर आहे। सो यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांना एक या ठिकाणी ओटीआर प्रोफाईल, ओटीआर म्हणजे काय, वन टाइम रजिस्ट्रेशन, तुम्हाला तुमची प्रोफाईल एकदा क्रिएट करावी लागते। त्या प्रोफाईलमध्ये कधी बदल करता येतील ते आपण याच्यामध्ये बघूया, इथे लक्ष द्या, बरोबर आहे। यामध्ये जर बघितलं आपण तर इथे एक महत्वाचा पॉईंट दिलेला आहे जो आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे। तो म्हणजे काय की द कॅन्डिडेट वॉन्ट्स टू इफेक्ट एनी चेंज इन हिज ओटीआर प्रोफाईल, बरोबर आहे। प्रो शाल बी अलाउड ओनली वन्स इन द लाईफ टाइम आफ्टर द रजिस्ट्रेशन ॲट ओटीआर प्लॅटफॉर्म। ओके, द चेंज इन ओटीआर प्रोफाईल, सॉरी, द चेंज इन ओटीआर प्रोफाईल, the change in OTR profile application registration data shall available till expiry of 7 days from the next day after the closure of application window. These are first final application for any examination of the commission. In the case the candidate after registration applies for the first time in this examination, the last date of modification of OTR profile would be 18 फेब्रुवारी 2025। बघा लास्ट डेट काय एक्झामची या ठिकाणी दिलेली त्यांनी 11 फेब्रुवारी। 11 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला काय करता येणार आहेत मित्रांनो, ऍप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहेत। कधीपर्यंत, ऍप्लिकेशन फॉर्म। त्याच्यासाठी प्रोसेस काय आहे, अगोदर तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागेल। कुठल्या वेबसाईटवर जायचंय तुम्हाला, upsconline.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचंय, वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 11 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ते करता येणार आहे, त्याची लास्ट डेट, बरोबर आहे। मग 11 फेब्रुवारीला झालं, समजा तुमच्याकडून तुमचं नाव चुकीचं टाकलं गेलं, पत्ता चुकीचा टाकला गेला, बरोबर, कास्ट चुकीची टाकली गेली, व्हॉट एव्हर, त्याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी तुम्हाला किती दिवसांचा कालावधी दिला बघा। कालावधी स्पेसिफिक मेन्शन केलेला आहे, काय सांगतोय, कालावधी स्पेसिफिक मेन्शन केलेला आहे, कुठलीच त्यांनी संशयाला जागा ठेवली नाही। 7 दिवसांचा कालावधी आहे आणि डेट त्यांनी दिलेली 18/2/25, म्हणजे 11ला रजिस्ट्रेशन संपेल, 12 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा चेंजेस करता येणार आहेत, जे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे, बरोबर आहे। कधीपर्यंत दिलेले मित्रांनो बघा, 12 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत तुम्हाला हे चेंजेस करता येणार आहेत, हे अतिशय महत्वाचं आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर इथे जर बघितलं, ओटीआर समजलं तुम्हाला, ओटीआर मध्ये काय डाऊट आहे, वन टाइम रजिस्ट्रेशन, ओके।
ओके, लास्ट डेट ऑफ, मी महत्वाचे पॉइंट्स घेतोय, बाकी जास्त डिटेलमध्ये मी जात नाही त्याच्या. तुमच्याकडे आहे. हा, यात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. 11 फेब्रुवारी लास्ट डेट जरी असली, 11 फेब्रुवारी 2025 ही लास्ट डेट आहे, पण आपण काय करतो, फॉर्म भरायच्या दिवशी 11 फेब्रुवारी 2025 ही डेट धरतो आणि जो वेळ लक्षात ठेवतो तो असतो 12 वाजेपर्यंत. पण मित्रांनो, युपीएससीने 12 वाजेचा वेळ दिलेला नाहीये, तर 11 फेब्रुवारी 2025 ला 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ दिलाय. 6 वाजेपर्यंत तुम्हाला ते फॉर्म भरणं कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे हा वेळ, हा जो चेंज आहे हा लक्षात ठेवा. ओके, बाकी तुम्हाला माहिती आहे, पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे जर बघितलं, ऑनलाईन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल. ओके, याच्यामध्ये पण जसं तुमचं एक्झाम झाली, एक्झाम नंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील, कुठले प्रश्न तुम्हाला चुकीचे वाटले किंवा सोर्सेस असतील, व्हॉट एव्हर जे पण असेल, त्या प्रश्नांविषयी तुम्हाला किती दिवसांमध्ये सांगायचंय, 7 दिवसांचा टाइम फ्रेम, 7 दिवसासाठी ते पोर्टल दिलं असणार आहे. त्याच्यामध्ये जे पण क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन विचारले असतील, त्याच्यावर तुमचे काय डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकतात, त्याच्यावर तुम्ही करू शकता. त्यात पण कुठे, त्याच्यासाठी पण वेबसाईट दिलेली आहे, upsconline.gov.in मिसलेनियस क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल. याच्यावरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम होतो की सर आमचं ऍडमिट कार्ड आलं नाही, किंवा काही सबमिट झालं नाही, किंवा आम्हाला काही इन्फॉर्मेशन माहिती हवी आहे. आमची कास्ट महाराष्ट्रामध्ये ओपनमध्ये आहे, पण सेंटरला ओबीसी मध्ये, किंवा इथे ओबीसी मध्ये आहे, सेंटरला ओपन मध्ये, मग आम्ही कशात फॉर्म भरायचं, कुठलं सर्टिफिकेट व्हॅलिड राहील. याच्यासाठी युपीएससीने तुम्हाला एक फॅसिलिटेशन काउंटर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे मित्रांनो, एक फॅसिलिटेशन काउंटर दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मदत करण्यासाठी एक हेल्पलाईन पण दिलेली आहे. यामध्ये त्यांनी सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहे. हेल्पलाईन नंबर हा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, हा नंबर नोट डाऊन करून ठेवा, हा तुम्हाला लागणार आहे. किंवा तुम्ही इन पर्सन पण जाऊ शकतात तिथे, त्या कॅम्पसमध्ये नियर सी गेटला, बरोबर आहे, जिथं आपलं युपीएससी हाऊस आहे त्या ठिकाणी जाऊ शकतात. पण महत्वाची गोष्ट नोट ठेवा, ती म्हणजे काय, टायमिंग आहे यांचा सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर यांना कोणी त्रास देऊ नये, किंवा त्रास देण्याची हिंमत पण करू नये. मोबाईल फोन्स बॅन आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही तुम्हाला. मोबाईल फोन्स, स्मार्ट वॉच इत्यादी सगळ्या गोष्टी बॅन आहे. हा, ही एक महत्वाची इन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपल्याला, आपण काय करतो, ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपला प्रोफाईलला एक फोटो असतो, तो वर्षानुवर्ष तसाच असतो. युपीएससीने यावेळेस क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्हाला. काय इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, लक्षात घ्या. द फोटोग्राफ अपलोडेड बाय कॅन्डिडेट शुड नॉट बी मोर दॅन 10 days ओल्ड. म्हणजे तुम्हाला जर पुढच्या आठवड्यात रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्हाला आज जाऊन फोटो काढावा लागेल. 10 दिवसाच्या पेक्षा जुना फोटो चालणार नाही. मग तुम्ही म्हणाल सर ते ओळखणार कसं काय की हा 10 दिवसाच्या पहिलेचा आहे, की हा मागच्या वर्षाचा आहे, की हा आज काढलेला आहे, कसं ओळखणार. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, द कॅन्डिडेट मस्ट एन्श्युअर दॅट देअर अपीअरन्स मस्ट मॅच विथ देअर फोटोग्राफ. ओके, ते बघूया आपण. हा, त्यांनी काय सांगितलंय, द नेम ऑफ कॅन्डिडेट अँड डेट ऑन विच द फोटोग्राफ वॉज टेकन आर क्लिअरली मेन्शन ऑन द फोटोग्राफ. तुम्ही जो फोटो काढणार आहात मित्रांनो, त्याच्यामध्ये ती जी डेट आहे, ज्या दिवशी फोटो काढलाय ती डेट, आणि तुमचं नाव, संपूर्ण नाव हे प्रॉपरली मेन्शन असणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची सूचना त्यामध्ये त्यांनी दिले, कॅन्डिडेटचा जो चेहरा आहे, फेस शुड ऑक्युपाय 3/4 ऑफ द स्पेस. जेवढा फोटोचा साईज असेल त्याच्या 3/4 तुम्हाला काय करायचंय, तुमचा चेहरा असला पाहिजे, बरोबर आहे. मग चेहरा असताना पण काय त्यांनी सांगितलं, एक कंडिशन या ठिकाणी, तुमचा जसा फोटो आहे, तुमचा जसा फोटो आहे त्याच चेहऱ्यामध्ये तसंच तुम्हाला प्रिलिम्सला पण जायचं आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला मेन्सला पण जायचं आहे, आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूला पण जायचंय. उदाहरणार्थ समजा तुम्ही चष्मा घातलेला आहात, तर तुम्हाला प्रिलिम्सलाही चष्मा घालूनच जायचंय, मेन्सलाही चष्मा घालून जायचंय, आणि इंटरव्ह्यूला पण चष्मा घालूनच जायचंय. तुम्ही मूछ ठेवलेली आहे तर तुम्हाला प्रिलिम्सलाही ठेवायची, मेन्सलाही ठेवायची, आणि इंटरव्ह्यूला पण ठेवायची. तुम्ही दाढी ठेवलेली आहे, जेवढी आहे तेवढीच ठेवायची, नाही ठेवली तर ती, आता तुम्ही फोटोमध्ये नाहीये दाढी आणि तुम्ही एक्झाम मध्ये दाढी वाढवून गेलात तर तुम्हाला तिथे एंट्री मिळणार नाही. हे त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा,
ही नोट करण्याची गोष्ट आहे. इट्स नॉट दॅट इझी. करेक्ट आहे. सो त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट तुम्हाला आयडिया दिलेली आहे. त्यानंतर एक्झामला तुम्हाला 30 मिनिटं आधी जाणं कंपल्सरी आहे. बरोबर आहे. मिनिमम 30 मिनिटं आधी तुम्ही पोहोचला पाहिजे. ओके. त्यानंतर ह्या नंबर ऑफ सर्व्हिसेस आहेत, किती याच्यासाठी एक्झाम घेतली जाते, तर टोटल 22 सर्व्हिसेस आपण बघितलेल्या होत्या. 23 सर्व्हिसेस झालेल्या आहे. पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिस ग्रुप बी त्याच्यामध्ये ऍड झालाय. ओके. सो 23 सर्व्हिसेस आहेत. यानंतर टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज किती दिलेले आहेत मित्रांनो, तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 979. किती आहेत? 979 वॅकन्सीज आहेत. आणि त्याच्यामध्ये 38 वॅकन्सीज ज्या आहेत त्या रिझर्व्ह आहेत. कोणासाठी? दिव्यांगांसाठी. कोणासाठी? दिव्यांग जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी. त्यामध्ये पण त्यांनी बायफर्केशन दिलेलं आहे. 12 वॅकन्सीज ज्या आहेत त्या असणार आहेत ब्लाइंडनेस आणि लो विजनच्या कॅन्डिडेटसाठी. 7 वॅकन्सीज ज्या असणार आहेत त्या आहेत डीप आणि हार्ड हिअरिंगच्या वॅकन्सीसाठी, ज्यांना कमी ऐकायला येतं त्यांना. आणि 10 वॅकन्सीज ज्या असणार आहेत त्या असणार आहेत लोकोमोटर डिसेबिलिटी इन्क्लुडिंग सेरेब्रल पाल्सी, लेप्रोसी क्युअर्ड, ड्वार्फिझम, ऍसिड अटॅक विक्टिम्स आणि मस्क्युलर डेस्ट्रॉफी. बरोबर आहे. आणि 9 वॅकन्सीज ज्या असणार आहेत त्या मल्टिपल डिसेबिलिटीसाठी. बरोबर आहे. सो या त्याच ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जे जे सेक्शन्स आहेत, इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स, EWS वगैरे, त्यानंतर OBC, बरोबर, हे त्यांनी त्यासाठी सांगितलेलं आहे की त्यानुसार त्यांना त्या वॅकन्सीज त्यांनी बायफर्केट करून दिलेल्या आहेत. त्यानंतर जर पुढे बघितलं आपण महत्वाचे पॉइंट्स बघतोय. बाकी डिटेल्समध्ये मी जात नाहीये. जे तुम्हाला गरजेचे आहेत त्याच पॉइंट्सवर माझा फोकस आहे फक्त. ओके. इथे त्यांनी ते चार्ट दिलेला आहे. बरोबर आहे. कोण कुठल्या याच्यामध्ये येतं. सो कुठल्या कुठल्या सर्व्हिसेससाठी कोणते कोणते कॅटेगरीज अप्लिकेबल आहेत. बरोबर आहे. कुठल्या कुठल्या सर्व्हिसेसला कुठल्या कुठल्या दिव्यांग लोक आहेत ते अप्लिकेबल आहेत, त्याचा हा चार्ट आहे. याच्या थ्रू एकदा जा तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं आपण जो महत्वाचा मुद्दा आहे सेंटर्स. बरोबर आहे. सेंटर्स. प्रिलिम्स एक्झामचे सेंटर्स वेगळे असतात मित्रांनो आणि मेन्स एक्झामचे सेंटर वेगळे असतात. सो प्रिलिम्स साठीचे सेंटर बघून घ्या कुठले कुठले आहेत. मेन्स साठीचे सेंटर इथे खाली दिलेले आहेत. मेन्स साठी बघा, इथे जर आपल्याकडे बघितलं तर महाराष्ट्रातलं फक्त मुंबई हे सेंटर आहे मेन्स साठी. बरोबर आहे. प्रिलिम्स साठी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की नाशिक आहे, मुंबई आहे, नवी मुंबई आहे. बरोबर आहे. पुणे पण असू शकतं, असण्याची शक्यता आहे. पुणे पण सेंटर आहे. बरोबर आहे. नागपूर सेंटर असेल. सो मेन्सला सेंटर भरपूर आहेत, प्रिलिम्सला सेंटर भरपूर आहेत, मेन्सला सेंटर एकच आहे मुंबई. सो तो डिफरन्सिएशन लक्षात ठेवा सेंटर चूज करताना. आलं लक्षात. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं सो सेंटर कसं अलॉट होणार आहे, जो सगळ्यात पहिले अप्लाय करेल त्याला सगळ्यात अगोदर सेंटर अलॉट होऊन जाईल. म्हणजे त्याच्या चॉईसचं सेंटर त्याला मिळेल. उशिरा अप्लाय करणाऱ्यांना उशिरा मिळेल. बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं आपण ओके, प्री होते, मेन्स होते, हे सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही त्याच्यामधून गेलेला आहात. काही अडचण असली तर तुम्ही आपल्या याच्यामध्ये हे शकता. हे डॅप फॉर्मचं डिटेल्स दिलेले आहेत, तर तुम्हाला लागतील त्यावेळेस तुम्ही भरा. एलिजिबिलिटी कंडिशन सांगितले त्यांनी. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी काय, IFS साठी काय, नंतर IPS साठी काय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कंडिशन्स दिलेले आहेत. जस्ट गो थ्रू इट. ओके. एज लिमिट हा महत्वाचा मुद्दा आहे. एज लिमिटला यावेळेस त्यांनी एकदम क्लॅरिटीने सांगितलंय. कशाला? एज लिमिट, वय काय असणार आहे. बरोबर आहे. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओपन किंवा अनरिझर्व कॅटेगरीसाठी वय वर्ष आहे 32. बरोबर आहे. पण 32 वय हे कुठून कुठपर्यंत मोजणार किंवा कोण एलिजिबल होणार, तर यासाठी बघा लक्षात घ्या त्यांनी दिलंय की 1 ऑगस्ट 2025. दॅट मीन्स द कॅन्डिडेट मस्ट हॅव बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 ऑगस्ट 1993 और नॉट लेटर दॅन 1 ऑगस्ट 2004. म्हणजे थोडक्यात काय की 2 ऑगस्ट 1993 ते 1 ऑगस्ट 2004 याच्यामधला तो कॅन्डिडेट असावा. याच्या आधीचे आणि याच्या नंतरचे दोघं पण इलिजिबल होत नाही. मिनिमम वर्ष किती आहे, कोणाला फॉर्म भरता येतो, ज्यांची वयाची 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये हा फॉर्म भरता येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर
याच्यामध्ये रिलॅक्सेशन काय आहेत तर ओबीसी किंवा सॉरी इथे दिलेले शेड्यूल कास्टसाठी एससी आणि एसटी साठी 5 वर्षांची सूट आहे. किती 5 इयर्स म्हणजे 32 मध्ये 5 वर्ष तुम्ही ऍड करू शकतात. 37 वर्षापर्यंत एससी एसटी चे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर मॅक्झिमम 3 इयर्स इन केस ऑफ कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू ओबीसी. ओबीसी साठी किती मित्रांनो 3 वर्षाची सूट आहे. किती 3 वर्षाची. त्यानंतर 3 वर्षाची सूट जे डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये आहे डिफेन्स सर्व्हिसेस साठी पण 3 वर्षाची सूट त्या ठिकाणी दिलेली आहे. ओके. त्यानंतर 5 वर्षाची सूट कुठे दिलेली बघा. एक सर्व्हिसमॅन इंक्लुडिंग कमिशन ऑफिसर्स इमर्जन्सी कमिशन ऑफिसर शॉर्ट सर्व्हिस कमिशन एसएससी वगैरेचे जे लोक असतात त्यांना 5 वर्षापर्यंतची सूट परीक्षेमध्ये फॉर्म भरण्यासाठी दिलेली आहे. ओके. सो त्यामुळे हे पॉइंट्स बघून घ्या. हे अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट होते त्यामुळे मी यामध्ये ते कव्हर केलेत. आणखी हे बऱ्याचशा नोट आहेत ज्याला डिटेल बघायचे एज रिलॅक्सेशन वगैरे ते बघून घ्या. मी ओव्हरऑल तुम्हाला सांगितलंय. मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला माहिती आहे. डिग्री कंप्लीट लागते आपल्याला. डिग्री असेल तर ते होणार आहे. ओके. त्याच्यानंतर कास्ट वगैरेचं त्या ठिकाणी सांगितलंय. नंबर ऑफ अटेम्प्ट्स हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती आहेत तर एससी एसटी साठी अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत. ओबीसी साठी 9 अटेम्प्ट्स आहेत आणि पर्सन्स विथ जे डिसॅबिलिटी आहे बरोबर आहे त्यांच्यासाठी पण 9 अटेम्प्ट्स आहेत आणि अनलिमिटेड फॉर एससी एसटी साठी आहे. राईट. त्यानंतर जनरल जे आहेत ओके जनरल जे आहेत त्यांना किती आहे बघा. हु इज अदरवाइज एलिजिबल शॅल बी परमिटेड 6 अटेम्प्ट्स. जनरल कॅटेगरीसाठी 6 अटेम्प्ट आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. बरोबर आहे. 6 जनरलला 9 ओबीसीला अनलिमिटेड एससी एसटीला पीडब्ल्यूडीला पण किती आहेत पीडब्ल्यूबीडीला पण किती आहेत 9 अटेम्प्ट आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर काही महत्वाचं राहतं का बघा. फी सांगितली तुम्हाला 100 रुपये फी असणार आहे आणि ओके 100 रुपये फी भरायची आहे गर्ल्सला. बघा ऑल फिमेल candidates and candidates belonging to SC, ST or persons with benchmark disability categories are exempted from payment of fee. त्यांना फी भरायची नाहीये. त्यांना फक्त फॉर्म भरायचा आहे. म्हणजे महिला असतील किंवा आपले म्हणू शकतो आपण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स असतील किंवा पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असतील या लोकांना 100 रुपये फी पण भरायची नाहीये. यांना फक्त फॉर्म भरणं गरजेचं आहे मित्रांनो. सो लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं हाऊ टू अप्लाय तुम्हाला मी सांगितलं. मॉडिफिकेशन ऑफ ओटीआर प्रोफाईल तुम्हाला मी बोललो. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सांगितलं की जो मॉडिफिकेशन आहे यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे. एकदा तुम्ही जी गोष्ट म्हणजे तुम्ही जे भरतात त्याच्यामध्ये चेंज करायला तुम्हाला 7 दिवसांचाच वेळ दिलेला आहे आणि वन्स इन तुम्ही लाईफ टाईम ते करू शकतात. पण तुम्ही बऱ्याच वेळेला काय करतात की तुमचे जे कास्ट आहेत ओके तुमचे जे कास्ट आहेत त्या कास्टमध्ये तुम्ही थोडीशी गडबड करतात. गडबड काय करतात तुम्ही तर फॉर एक्झाम्पल तुम्ही ओबीसी मध्ये काय आहेत तुम्ही ओबीसी मध्ये नंतर तुम्हाला कळतं की तुम्ही सेंटरमध्ये एससी कॅटेगरीमध्ये आहात किंवा तुम्ही आता एससी मध्ये आहात नंतर कळतं की एसटी कॅटेगरीमध्ये आहात किंवा तुम्ही ओपन मध्ये आहात नंतर तुम्हाला कळलं की तुम्ही ओबीसी मध्ये गेलात. तर हा जो कॅटेगरीचा बदल आहे हा तुम्हाला करता येणार नाही. एकदा तुम्ही कॅटेगरी भरली तर ती कायमस्वरूपी लॉक होणार. त्याच्यामध्ये कुठलाही चेंज करता येणार नाही किंवा त्याबद्दलची कुठलीही गोष्ट ते ऐकून घेणार नाहीत. तुम्ही कुठल्याही कोर्टात गेले तरी सुद्धा कारण त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या रूल्समध्ये क्लिअर कट सांगितलंय. त्यामुळे आपल्याला ते समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो. सो पुढे जाऊया आपण फटाफट. सगळ्या कंडिशन्स फुलफिल करायच्या आहेत मित्रांनो. जर त्या कंडिशन्स फुलफिल नाही झाल्यात तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या. सो हे बरंच मोठं 157 पेजचं आहे. सो तुम्ही ते जस्ट गो थ्रू करा. जे मला महत्त्वाचं वाटलं तेवढे सगळे पॉईंट्स मी यामध्ये कव्हर केलेत. होप सो तुम्हाला अंदाज आला असेल. यातही तुम्हाला काही शंका असेल तुम्ही एक तर कमेंट करून विचारू शकतात किंवा आपल्या साकार फोरमचा नंबर आहे 8806798999 किंवा तुम्ही साकार फोरम हे जे ॲप आहे ते गुगल प्ले स्टोअर करून डाउनलोड करा. तुम्हाला
या ॲपवर पण हा सिलेबसची कॉपी आणि हे सगळे मिळून जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो भेटूया मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.